पावसाळ्याचे 2 महिने उलटून गेलेत. अधूनमधून पावसाच्या सरी बरसतात. मात्र नदी वाहती होईल एवढा दमदार पाऊस लातूरमध्ये अजून तरी झालेला नाही. आणि त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पात्र अजूनही कोरडी ठाक आहेत. सुरुवातीच्या पावसावर काही ठिकाणी पेरणी झाली, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक भागातील पेरण्या रखडल्यात. पश्चिम महाराष्ट्रात अनेक नद्या दुथडी भरून वाहत असताना मराठवाड्यातील लातूरच्या प्रमुख नद्या अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी. पावसाळा सुरू होऊन तब्बल 2 महिने झालेले आहेत, मात्र लातूरमध्ये म्हणावा तसा पाऊस झालाच नाही. शेत शिवारातून पाणी खळखळलं नाही. नदी पात्र कोरडे ठाक पडलेले आहेत. सध्या आपण महापूर जवळच्या मांजरा नदीच्या पात्रात आहोत. स्थिती पाहू शकता ही अशी आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने झालेले आहेत. पेरणीसाठी पाऊस झाला खरा, मात्र त्यानंतर जोरदार पाऊस नसल्याने अनेक भागातील पेरण्या रखडल्या आहेत. पावसाने हजेरी लावली, पण तीही नावालाच. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये अद्यापही पाणी वाहताना दिसत नाही. 224 दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या या धरणात सध्या 75 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा आहे. मांजरा नदीला तेरणा, रेणा आणि तावरजा या प्रमुख उपनद्या तसेच अनेक नाले येऊन मिळतात. त्यामुळे नदीवर लातूर जिल्ह्यात 14 बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. त्याची एकूण क्षमता 63 दशलक्ष घनमीटर आहे. मात्र सध्या या ठिकाणी 6 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा आहे. तावरजा प्रकल्पाची क्षमता 27 दशलक्ष घनमीटर असून सध्या 9.334 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा त्या नदीमध्ये शिल्लक आहे. एकूणच लातूर जिल्ह्याची परिस्थिती पाहता लातूर जिल्ह्यात वाहणाऱ्या या प्रमुख नद्या पाण्याची सोय करतात, पिण्याच्या पाण्याची, आणि त्याचबरोबर या नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्यावर जे सिंचन होतं त्याचंही क्षेत्र मोठं आहे. असं असताना भविष्यात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि लातूरकर सध्या वाट पाहत आहेत ती मोठ्या पावसाची. कॅमेरामन लकी गहरवारसह निशांत भद्रेश्वर, ABP माझा, महापूर, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.